नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व लाडक्या बहिणींचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर बघा, ज्या लाडक्या बहिणींनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळेल. बहुतेक लाडक्या बहिणींच्या अडचणी होतात बघा, की मतदानापूर्वी मोठी घडामोड समोर आहे. राज्यातील अनेक लाडक्या बहिणी नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या लाभापासून वंचित आहेत. नेमकं कारण काय आहे बघा, संपूर्ण जी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, लाडकी बहीण योजनेची KYC करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 इतकी होती, पण KYC करून देखील नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे अनेक लाडक्या बहिणींना मिळाले नाहीत. त्याचं कारण काय आहे ते पण आपण बघू शकता तुम्ही. आता व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, जानेवारीचा हप्ता कधी येणार. बघा, भरपूर दिवसांपासून प्रतीक्षा होती लाडक्या बहीण. आता जानेवारीचा हप्ता कधी येणार काय ना. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या वेळी लाडकी बहीण योजनेतील 2 हप्ते एकत्र देण्यात आले होते. त्यामुळे आता विरोधकांकडून टीका करण्यात आली होती की यावेळीही नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा निधी एकत्रित वितरित करण्यात येत होता. मात्र विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. बघा, तर काय आक्षेप घेतला आहे? काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे या संदर्भात तक्रार केली होती की त्यानुसार सरकारने आता फक्त नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा नियमित हप्ता पाठवला आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता पाठवण्यात आलेला नाही. आता जानेवारीचा हप्ता केव्हा येणार याबाबत सरकारकडून अद्याप स्पष्टीकरण आलेले नाही. बघा, तर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता जो आहे तो डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे. ठीक आहे, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता बहुतेक लाडक्या बहिणींना मिळालेला आहे, काही लाडक्या बहिणींना मिळालेला नाही. तर त्याचं स्पष्टीकरण अजून बघा, जानेवारीचा हप्ता अजूनपर्यंत कोणालाच आलेला नाही जानेवारी महिन्याचा. ठीक आहे, त्यामुळे त्याचं स्पष्टीकरण देणं अजून सरकारला माहीत नाही की त्याचं स्पष्टीकरण त्यांनी स्पष्ट दिलेलं नाही. पुढे बघा, तर आता बहुतेक लाडक्या बहिणी त्यांचे प्रश्न आहेत. बघा, तर पुण्यात राहणाऱ्या सोनी गोटेकर सांगतात. बघा, सोनी गोटकर सांगतात, काय म्हणतात ते, की लाडकी बहीण योजनेला मला 2 महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नाहीत. काल अनेक महिलांच्या खात्यात पैसे आले. मी माझे सर्व बँक खाते चेक केलेत, पण मला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला नाही. KYC करून देखील सरकार आमच्यासोबत असं का करतंय, असा सवाल सोनी गोटकर यांनी सरकारला विचारलेला आहे. बघा, राज्यात अनेक लाडक्या बहिणींनी KYC करून देखील त्यांना योजनेचे पैसे मिळालेले नाही. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की आम्ही पात्र लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 2 हप्ते वर्ग केले आहेत. महानगरपालिका निवडणूक मतदानाच्या आधीच पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत. दरम्यान 2 महिन्याचे पैसे एकदाच जमा करण्यात आलेले होते, परंतु अग्रिम बघा अग्रिम अग्रिम रक्कम जमा करण्यात निवडणूक आयोगाने मज्जाव केल्याने सरकारने केवळ डिसेंबर महिन्याचा निधी वितरित केला आहे. बघा, फक्त डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा केलेला आहे. अजूनपर्यंत लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता आलेला नाही. बघा, तुमची आज 15 जानेवारी आहे, 15 तारीख येऊन गेली तरी त्यांना हप्ता जमा झालेला नाही. तर मोठी अपडेट आहे. तर बघू शकता अजून काही लाडक्या बहिणी त्यांच्या अडचणी काय आहेत, त्यांच्या समस्या काय आहेत, तर त्यांना बघू शकता तुम्ही. लाडक्या बहिणींच्या नेमकं कारण काय. बघा, लाडक्या बहिणींच्या नेमकं काय आहेत अडचणी. बघा, मुंबईत राहणाऱ्या चंचल यादव सांगतात की लाडकी बहीण योजनेची KYC केलेली होती, परंतु मला नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे अजूनही मिळालेले नाहीत. माझी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर लॉग इन करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण OTP देखील येत नाही. त्यामुळे पैसे न येण्याचं कारण काय हे समजत नाही. बघा, त्यांनी कारण काय आहे ते पण सांगितलं आहे, की कारण काय आहे पैसे न येण्याचं, तर ते पण समजत नाही. बघा, तर छत्रपती संभाजीनगरमधील तहसीम पठाण यांनी सांगतात की मी गृहिणी आहे. बघा, मी गृहिणी आहे, आमच्या कुटुंबाच्या नावावर 4 चाकी गाडी देखील नाही आहे. आम्ही KYC देखील केलेली होती, परंतु तरीही आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत. बघा, अशा बहुतेक काही लाडक्या बहिणी की त्यांना अजूनपर्यंत पैसे सुद्धा जमा झालेले नाहीत. म्हणजे त्यांनी KYC करून सुद्धा त्यांना पैसे मिळाले नाहीत. बघा, तर मतदानापूर्वी मोठी घडामोड, राज्यातील अनेक लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर लाभापासून वंचित राहिलेले आहेत. बघा, तर इथं बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वर्ग करण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. मात्र अजूनही राज्यातील अनेक लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे या लाडक्या बहिणी जराशा नाराज झाल्या आहेत. बघा, नाराज झाल्या आहेत. त्या म्हणत आहेत की या योजनेची KYC करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 होती. मात्र KYC करून देखील नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे अनेक लाडक्या बहिणींना मिळाले नाहीत. बघा, तुम्ही लक्षात ठेवा की ज्या काही लाडक्या बहिणी त्यांना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाहीत, तर त्यांचा असा प्रश्न आहे. बघा, आम्ही KYC केलेली आहे. ठीक आहे, KYC केलेली आहे, 31 डिसेंबरच्या अगोदर सर्व ओके आहे,
तरीसुद्धा आम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळालेला नाही. बहुतेक पुण्यामधून, मुंबईमधून, छत्रपती संभाजीनगरमधून अशा काही बहुतेक लाडक्या बहिणींच्या अडचणी आहेत. त्यांनी बँक खाते ओके आहे, डी-बी-टी ओके आहे, सर्व ओके असताना देखील त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शासनाने त्यांची दखल घ्यावी, की बहुतेक अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाहीत. ते नवीन जे आहेत त्यांच्यासाठी नवीन वेबसाईट जी आहे ती नवीन वेबसाईट ओके करायला पाहिजे, म्हणजे त्यांच्यासाठी काही ना काही मार्ग काढायला हवा लाडक्या बहिणींसाठी. कारण मतदानापूर्वीच बघा, आता महानगरपालिकेचं मतदान आहे, त्यापूर्वीच त्यांना हप्ता जमा करण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्ही इथं बघू शकता की सरकारचं नियोजन कसं आहे की 2-2, 3-3 हजार रुपये देऊन त्यांना म्हणजे मतदानाच्या अगोदरच त्यांना पैसे आलेले आहेत. अगोदर आलेले नाहीत बघा. मतदान जसं जवळ आलं तसे त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. इथे तुम्ही बघू शकता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेसारख्या जी लाडकी बहीण योजना जी आहे, त्या योजनेसारख्या मोठी जी सर्वात मोठी योजना आतापर्यंत ठरलेली आहे आणि आतापर्यंत जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. या लाभापासून कोणीही वंचित राहायला नको. त्यामुळे लाडक्या बहिणींनी टेन्शन घेण्याचं कोणतंही कारण नाही. कारण लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला. आणि फायनली सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या खुश झालेल्या आहेत आणि डी-बी-टीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये जी रक्कम आहे ती जमा होत आहेत. त्यामुळे काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही, टेन्शन घेण्याचं कोणतंही कारण नाही. तर ज्यांचं डी-बी-टी ॲक्टिव्ह आहे त्यांना पैसे येत आहेत. ज्यांना काहींनी आता काहींचा प्रॉब्लेम बघू शकता तुम्ही, त्यांनी के-वाय-सी केलेली आहे, 4 चाकी वाहन त्यांच्या नावावर नाही, तरी पण त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाहीत. बहुतेक अशा काही लाडक्या बहिणी आहेत ती कमेंट करत आहेत की आमचं सर्व ओके असताना देखील त्यांचा हप्ता आलेला नाही बघा. तर याच्यामध्ये आता त्यांची चूक नाही, परंतु सरकारने त्यांचं नाव वगळले आहे का काय आहे काही समजायला मार्ग नाही. त्यामुळे अशा ज्या ज्या काही लाडक्या बहिणी आहेत की सर्व लाडक्या बहिणी आहेत, पैसे पेमेंट जे आहे ते खात्यावर वेळेवर जमा व्हावे त्यासाठी सरकारने काही ना काही प्रयत्न केले पाहिजे. कारण बहुतेक लाडक्या बहिणी आहेत की त्यांना थोडाफार हातभार लागून जातो. घरदाराला म्हणजे पोरांच्या शिक्षणासाठी थोडेफार पैसे त्यांना खर्च पाण्यासाठी होऊन जातात. काही त्यांना व्यवसायासाठी काही शिलाई मशीन काम करता काही बहुतेक लाडक्या बहिणी आहेत की ते स्वतःच्या जीवावर काही ना काही करत असतात बघा. त्यामुळे बहुतेक लाडक्या बहिणींना हे पेमेंट जे आहे ते वेळेवर जमा होणे अपेक्षित आहे. आणि सरकारला एकच विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना वेळेवर जे आहे ते पेमेंट जमा करावे. अशा लाडक्या बहिणींकडून मोठ्या प्रमाणावर विचारणा होत आहेत बघा. म्हणजे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज पाहायला मिळत असतात. तर ज्या ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत पैसे आले नाहीत त्यांनी कमेंट करा. आता मला माहीत पडेल की कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे आलेले आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना दोन्ही हप्ते मिळाले आहेत, कोणाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे. असं म्हणजे समजायला मार्ग समजेल की कोणाकोणाला हप्ते जमा झालेले आहेत, कोणाला जमा झालेले नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्ही जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज पाहायला मिळत असतात. त्यामुळे आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. ज्या ज्या लाडक्या बहिणी असे नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज पाहायला मिळत असतात बघा. कोणाला 1500 जमा झालेले आहेत, तर कोणाला 3000 सुद्धा आलेले आहेत. तर कोणाला 1500 जमा झालेत आणि कोणाला 3000 आले ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि कोणाला नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्ही हप्ते मिळालेले नाहीत असं पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता बघा. लाडक्या बहिणींनो, टेन्शन घेण्याचं कोणतंही कारण नाही, काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. तर असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा. म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला. तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स